लावा झाडे जगवा, झाडे लावा झाडे जगवा. ही वाट जरी वळणाची बळ येऊ दे हिमतीला, झुंजार होनी ललकार आसमानाला, लावून कपाळी माती घे पक्ष तिच्या पाठी, हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती. मानमनी अभिमान मनाची शान खुल्या आसमानी, शान खुल्या आसमानी. हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे. हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे, ओ सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे. एकजुटीने पेटल रान तुफान आलं या, काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलं या. ढेगाळ माय मातीच्या ह्या डोळ्यात जागली या आस, घेऊन हात हातामंदी घेतला लेकरांनी ध्यास. लई दिसानी भारल्या वाणी शिवार झालं या. एकजुटीनं पेटल रान तुफान आलं या, काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलं या. पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी, झोकून आशा चालत राहा तू, गाडून टाक भीती. मागून तो आधार शोध तुझं तू दाड घालू नको तू साध कुणाला, तुझ्या हातीर दोर जरा लागू दे जोर तुझा दिसू दे रंग जगाला. होर पुढं तू सोड निराश, तुझा तुला तू देर दिलास, तुफान पेटू देवरी. पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी. झाडे लावा झाडे जगवा, झाडे लावा झाडे जगवा. पर्यावरण आपल्याला माहिती आहे पर्यावरण वाचवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि पर्यावरण वाचवण्यासाठी सर्वोत्तम एकमेव मार्ग तो म्हणजे जास्तीत जास्त झाडे लावणं, ती झाडे जगवणं. आणि या कामासाठी आज आपण मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे सगळे स्टुडंट्स काही प्राध्यापक इथे आलेलो आहोत आणि या कार्यक्रमाला विशेष मार्गदर्शन नागर फाउंडेशन आणि विनायक धुमाळ फाउंडेशनचे आपले धुमाळ सर इथे आहेत, बोरे सर इथे आहेत आणि यांच्या वतीने खूप मोठा उपक्रम 1000 झाडं लावायचा आपण उपक्रम इथं सुरू केलेला आहे. त्यानिमित्त सरांचे धन्यवाद. आणि ह्या अशा सामाजिक उपक्रमात आम्ही कायम नेहमीच उपलब्ध असू आणि मराठवाडा मित्रमंडळ कायमच याच्या पाठीशी असेल. आपण सर्वजण इथं ब्राह्मणघर देवराई प्रकल्प साकार करण्यासाठी जमलेले आहात. त्यात मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर या संस्थेची मुलं NSSचा कॅम्प आलेला आहे आणि प्राध्यापक पण आलेले आहेत. त्यांनी खूप चांगलं वृक्षारोपणचं काम केलेलं आहे. आमचे पाहुणे ताकोले साहेब आलेले आहेत, बडदे काका आलेले आहेत, लायन्स क्लबचे सुरेश सर आलेले आहेत आणि मोळकर सर सुद्धा आलेले आहेत. आणि खूप छान वाटते आम्हाला. नागर फाउंडेशन जे अध्यक्ष आहेत त्यांचं 1 लाख वृक्ष लागवड करायचं हे टार्गेट आहे आणि मी छोटासा खारीचा वाटा उचलतो आहे त्याच्यामध्ये, त्यांना थोडंफार सहकार्य करतो आहे. मी सर्वांना आभार मानतो
धन्यवाद. लायन्स क्लब पुणे नगर नाशिक जिल्हाध्यक्ष. आज हा उपक्रम नागर फाउंडेशन, धुमाळ फाउंडेशन आणि मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज या तिघांनी जो मिळून केलेला आहे तो खरंच फार स्तुत्य आहे. पर्यावरण हा कोणाचा एकट्या दोकट्याचा विषय नाही, हा सगळ्यांचा विषय आहे. पर्यावरणात झाडं नसतील तर त्याचे परिणाम आता काय होऊ शकतात की काय झालेले तुम्ही बघू शकता. तर 44 डिग्री पुण्यासारख्या ठिकाणचं टेम्परेचर जातं आहे, फ्रान्समध्ये लोक मरत आहेत आणि असं चालत राहिलं तर पुढचा काळ कसा येईल ते तुम्ही कल्पना करू शकता. तर पुन्हा एकदा इतका छान उपक्रम घेतल्याबद्दल नागर फाउंडेशन, धुमाळ फाउंडेशन आणि मराठवाडा मित्रमंडळ जे कॉलेज आहे ह्या सगळ्यांचं कौतुक करावं तर तेवढं कमीच आहे. नमस्कार, मी सुश्रुत कुलकर्णी, सेकंड इयर आर्किटेक्चरचा स्टुडंट आहे मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचा. तर आज आम्ही इथे वृक्षारोपणासाठी आलो आहे. आजच्या काळात म्हणजे वाढत्या उन्हामुळे आणि पावसामुळे सुद्धा खूप फरक जाणवतो, कारण झाडं कमी झाली आहेत. त्यात आमच्याच कॉलेजच्या NSS युनिटचा उपक्रम आणि अजून धुमाळ फाउंडेशन ऑल्सो यांच्या म्हणजे मदतीने आम्ही आज इथे जवळजवळ 150 ते 200 वृक्षांचं रोपण करतोय आणि खूप मजा येते आहे सकाळपासून आणि सगळ्यांमधला जोश खूप चांगला आहे. तर याच पार्श्वभूमीवर मी सगळ्यांना सांगू इच्छितो की झाडे लावा, झाडे जगवा. धन्यवाद. मी महेंद्र पाटील, MRA फाउंडेशनतर्फे नागर फाउंडेशन आणि विनायक धुमाळ फाउंडेशन यांच्यातर्फे आज आपण बघतोय मराठवाडाचे जे मुलं आहेत, आर्किटेक्चरचे मुलं आहेत किंवा शिक्षकगण आहेत, स्टाफ आहेत, तर यांच्यामार्फत आज आपण इथे ब्राह्मणगार इथे झाडांचं आपण वृक्षारोपण केलेलं आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये जवळपास आपण 1000 झाडं लावलेत आणि आपला पूर्ण संस्थेचा आहे की 1 लाख झाडांचं आपलं उद्दिष्ट आहे. तर मी सर्वांना विनंती करतो की आपण जास्तीत जास्त या मोहिमेमध्ये या सहभाग आपण नोंदवावा. धन्यवाद. नमस्कार, मी संदेश ताकवले. मला मराठवाडा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या या विद्यार्थ्यांचं फार कौतुक वाटतं की मोठ्या संख्येने या ठिकाणी हे उपस्थित राहिलेत आणि ज्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी हे जबाबदारी घेऊन या ठिकाणी वृक्ष घेऊन आले आणि वृक्ष लावण्यापासून, खड्डे घेण्यापासून इतर सगळी कामं मेहनतीची केली, त्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे, धुमाळ फाउंडेशनचे मी अतिशय कौतुक करतो. आणि असाच उपक्रम त्यांनी कायमस्वरूपी दरवर्षी राबवावा आणि इथं जास्तीत जास्त वनराई तयार होईल या उपक्रमातून त्यांनी सतोदित प्रयत्न करत राहावे. त्यांचं मी अभिनंदन करतो. मराठवाडा विद्यापीठ नागर फाउंडेशनचं सुद्धा मी अभिनंदन करतो. नमस्कार, मी विश्वास सूर्यवंशी, लायन्स क्लब ऑफ पुणे इको फ्रेंड्स. 1 लाख वृक्ष लागवडीचं जे नागर फाउंडेशनचं उद्दिष्ट आहे त्या अंतर्गत आज ब्राह्मणगर बोरजवळील इथं आज 1000 झाडांचं वृक्षारोपणाचा कार्यक्रम आता चालू आहे. त्याच्यामध्ये सहभाग घेतला आहे विनायक धुमाळ फाउंडेशन, ताकवली फाउंडेशन आणि मराठवाडा मित्रमंडळ आर्किटेक्चर कॉलेजचे विद्यार्थ्यांनी. खूप छान कार्यक्रम झाला आणि अशाच प्रकारे आपल्या सर्वांना विनंती आहे की ह्या 1 लाख झाड लावण्याच्या कार्यक्रमामध्ये आपलाही सहभाग नोंदवावा. धन्यवाद. ब्राह्मणगरमध्ये नागर फाउंडेशन व विनायक धुमाळ मेमोरिएबल फाउंडेशन यांच्यातर्फे श्री नथुराम विनायक धुमाळ आणि अक्षय नथुराम धुमाळ या पितापुत्रांनी राबवलेला देवराई हा प्रकल्प आमच्या भागातील पहिलाच प्रकल्प आहे आणि ह्या प्रकल्पामध्ये 1000 देशी झाडांचं रोपं लावलेली आहेत. अतिशय चांगला प्रकल्प आहे आणि ह्या विनायक धुमाळ मेमोरिएबल फाउंडेशनला आमचं जेवढं सहकार्य आम्ही करू शकतो तेवढं आमच्या वतीनं करतो.
बसलं बरोबर ना सर नावापुरतं तरी आज निसर्गाच्या सान्निध्यामध्ये इथे येऊन निसर्गासाठी काहीतरी करणं या निसर्गातूनच म्हणजे पंचमहाभूतातूनच आपण सगळेजण माणूस हा आहे आणि त्या ह्याच्यातच आपण कुठेतरी निसर्गाचंच निसर्गाला परत देतो हे खरं आपलं कर्तव्य आहे पण आजकाल आपण त्याचा इव्हेंट करतो पण कसंही का असे ना उद्देश जो आहे तो फार चांगला आहे या गोष्टी ज्या इथे घडत आहेत त्याच्यासाठी आम्हीही आलो आहोत एक ठाकूर महाराजांचा ट्रस्ट आहे त्या ट्रस्टमार्फत ही कार्य आम्ही करत असतो आमचे मेन ट्रस्टी भोसले साहेब यांनी ट्रस्टची बरीच माहिती दिलेली असेलच दिली आहे मला त्याच्यातला त्या अनेक कार्यक्रम जे करतो त्याच्यातला हा एक कार्यक्रम आणि हे करून घेण्यासाठी आमच्याकडून ही सर्व मंडळी कारणीभूत आहेत त्याच्यासाठी त्यांचा मी आभारी आहे आणि एस्पेशली या ग्रस्ताचा नाही ते हे कसं आहे माहिती आहे साहेब तुम्ही आणि मी आपण कारणासाठी लागतो हे वाहून घेतलेली माणसं कळलं की नाही मी पण आता त्यांच्याबरोबर वाहून घेण्यासाठीच हा तर तुम्हा लोकांना हेच सांगायचं बघ तुम्ही वाहताय तर आम्हालाही त्याच्यामध्ये आंघोळ करू द्या नेहमीच लक्षात ठेवा आमची सुद्धा बाजू कारण कसं आहे ना प्रापंचिकांचा हा आमचा समूह आहे तुम्ही जसं एकनिष्ठेने त्याच्या मागे लागता तसं आम्ही लागू शकत नाही आणि आमच्या फांद्या सगळीकडे जबाबदाऱ्या हां प्रत्येकाला प्रत्येकाचं घर वगैरे सगळंच आहे जबाबदारी आहेत त्याच्यातून ही जबाबदारी जर आमच्यासाठी तुम्ही आम्हाला ढकलत असाल पुढे पुढे तर आम्ही नक्की जॉईन होऊ आम्हाला खूप बरं वाटेल कळलं की नाही तर ओम दत्त आज ह्या ब्राह्मण घर या गावामध्ये नागर फाउंडेशन तसेच धुमाळ मेमोरियल ट्रस्ट आणि श्री ठाकूर महाराज सेवागार ट्रस्ट या तिन्ही संस्थेतर्फे हे वृक्षारोपणचा कार्यक्रम आज होत आहे 1000 झाडं लावण्याचा संकल्प आम्ही सर्व तिन्ही संस्थेने म्हणून केलेला आहे ही जी सेवा आहे श्री ठाकूर महाराज सेवागार ट्रस्टतर्फे सेवा आम्ही करत असतो या आमच्या ट्रस्टचे विविध कार्य जे आता जे दादांनी सांगितल्याप्रमाणे अनेक उपक्रम घेतले जातात त्यातला हा एक उपक्रम आहे गेल्या वर्षापासून आमचं हे कार्य सुरू झालेलं आहे गेल्या वर्षी नागर फाउंडेशनतर्फे आणि आमच्या श्री ठाकूर महाराज सेवागार ट्रस्टतर्फे पिंपरी सौदागर ना पिंपरी सौदागर इथे डिफेन्सच्या एरियामध्ये 500 वृक्षाचं आपण वृक्षारोपण केलं होतं नंतर रवळगाव या गोऱ्यांच्याच गावामध्ये आपण फळझाडं दिली होती 500 फळझाडं दिली होती त्या ग्रामस्थांना त्याचंही हे वृक्षारोपण गेल्या वर्षी झालं होतं आणि यावर्षी योगायोग असा की नथुराम धुमाळ यांचा संपर्क गोऱ्यांशी झाला आणि इथे येणं आमचं झालं या एकच विनंती की या इथे जे ते वृक्षारोपण होईल त्याची काळजी सर्व ग्रामस्थांनी म्हणा किंवा धुमाळ साहेब आहेतच त्यांनी घ्यावी कारण काय नुसतं झाडं लावणं नसून ते त्याचं संगोपन त्याची वाढ त्याची लक्ष ठेवणं हे तितकंच महत्त्वाचं आहे हे कार्य आम्ही करू शकणार नाही परंतु तुम्ही ते करावं आणि ते कारण काय की आपण जी निसर्ग सेवा करत आहोत ते आपलं कर्तव्य पण आपण करत आहोत ते असंच कार्य आपलं पुढे चालू ठेवायचं आहे ओम दत्त
नमस्कार, मी रवींद्र गोरे. आज आपण आलेलो आहोत ब्राह्मणघर देवराई या प्रकल्पामध्ये. मागील 1 वर्षापासून आपले नागर फाउंडेशनच्या माध्यमातून या डोंगरावरती 1000 झाडं लावण्याचं नियोजन सुरू होतं आणि ते नियोजन पूर्ण होऊन आज आपण येथे झाडे लावत आहोत. या गावामध्ये आपल्याला विनायक धुमाळ मेमोरियल फाउंडेशनचे नथुराम धुमाळ यांनी सहकार्य केलं आहे आणि या प्रोजेक्टची पूर्ण जबाबदारी नथुराम धुमाळ यांनी घेतलेली आहे. ठाकूर महाराज सेवा कार्य ट्रस्ट या ट्रस्टच्या माध्यमातून आपल्याला या झाडांसाठी 1000 झाडांसाठी फंड मिळालेला आहे आणि त्यांच्या फंडिंगमध्ये आपण आज हा प्रकल्प करत आहोत. तसेच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला 1,00,000 वृक्ष लागवड करण्याचा संकल्प आहे आणि तो आपल्याला यावर्षी पूर्ण करायचा आहे. त्यामुळे सर्व निसर्गप्रेमींना, व्यावसायिकांना व सर्व लोकांना नागर फाउंडेशनचे आव्हान आहे की या 1,00,000 वृक्ष लागवडीच्या संकल्पामध्ये सहभागी होऊन आम्हाला ताकद द्या. निसर्गासाठी तुमची गरज आहे. धन्यवाद.